माहूर शहरातील तहसील कार्यालयामागील BN नगर या भागात शहरात जोडणारा रस्ता नसल्यामुळे तेथील नागरिकांना दळणवळणाचा त्रास होत आहे। ह्या रस्त्याचं काम न झाल्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। माहूर शहरातील वार्ड क्रमांक 1 तहसील कार्यालयामागील BN नगर ह्या भागास शहरात जोडणारा रस्ता नसल्याने तेथील नागरिकांना पावसाळ्यात दळणवळणात त्रास होत असल्याने मागील 3.5 वर्षापासून सदर नगरातील नागरिक माहूर नगर पंचायतकडे लेखी व तोंडी विनंती करून सुद्धा पावसाळ्याचे दिवस असल्याने रहदारी पाणी टँकर तर सोडत पण साधे पैदल चालणे सुद्धा दुरापास्त झाले असल्याने मागणी करीत आहे। सन 2015-16 मध्ये नगरपंचायत मार्फत CC रस्त्याचे काम झालेल्या रस्त्यापासून ते महात्मा फुले नगर CC रस्ता हे फक्त 100 फुटाचे अंतर जोडल्यास BN नगर वासियांच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढता येते, परंतु मागील 3.5 वर्षापासून हे काम होत नसल्याने शिवसेना शहर प्रमुख निर्धारी जाधव यांनी 23 जुलै रोजी निवेदनाद्वारे सदर रस्ता तात्काळ करून द्या, अन्यथा शिवसेनाकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। BN नगर हा भाग मागील 10 ते 15 वर्षापासून मुख्य शहरात पासून वेगळा आहे। जसे की अंदमान निकोबार सारखी या भागाची परिस्थिती आहे आणि या भागातील नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा मागील 8 ते 10 वर्षापासून इथं पक्का रस्ता होत नाही आहे। मागील काळात 15-16 मध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून एक रस्ता झालेला आहे, पण त्या रस्त्यापासून महात्मा फुले नगर हा भाग फक्त 100 फुटाचा आहे। एवढा भाग जोडला तर या लोकांचा एक रस्त्याचा प्रश्न सुटू शकतो। त्यांची एवढी दयनीय परिस्थिती आहे की त्यांच्या इथं पेशंट एखादा रुग्ण असेल तर रुग्णाला उचलूनच न्यावं लागते, कारण तर इथं पाहता तुम्ही की पूर्ण चिखल पाणी आणि पूर्ण गावाचं पाणी या भागातून जाते। तर एवढा फक्त एक नगरपंचायत माध्यमातून फक्त 100 फुटाचा जर तुकडा जोडला गेला तर या भागातील लोकांच्या रस्त्याचा प्रश्न सुटू शकतो। राहिला पाणी आणि लाईटचा प्रश्न, तर हा रस्ता झाल्यानंतर तो पण प्रश्न मार्गी लागत होतो, पण इथे याला रस्ताच नसल्यामुळे यांचा विकास खुटलेला आहे। या नगरात पाणी नाही आहे, या नगरात लाईटची व्यवस्था नाही आहे आणि या नगरात या रस्त्यामुळे सगळंच काही विकास थांबलेला आहे। तरी नगरपंचायत प्रशासनाने या सर्वांची दखल घेऊन हा राहिलेला तुकडा आत्ता तात्काळ जोडून द्यावा, म्हणजे या पावसाळ्याच्या दिवसात या एरियातील नागरिकांना त्रास होणार नाही, ही आपल्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मी नप प्रशासनास विनंती करीत आहे। सदर निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्योतिबा खराटे, नगरसेवक रहमत अली, शिवसेना गटनेते दीपक कांबळे, नगरसेवक इलियास बावानी इत्यादींनी दिले आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने BN नगरातील नागरिकांचे रस्त्याविना होणारे हाल व त्यात शहरात पक्क्या रस्त्यावर होणारे रस्ते पाहता आज 5-10 वर्षापासून झाले आमच्या इथं पाण्याची समस्या आहे, समजा पिण्याच्या, पुन्हा रोडची, लाईटची, पोलची सुद्धा समस्या आहे। तर तरी आम्ही यांच्याकडे वारंवार मागणी केली नगरपंचायतकडे, आमच्याकडे त्यांचे रिसिव्ड सुद्धा आहे, पुन्हा नंतर कलेक्टरकडे सुद्धा मागणी केली, त्यांना सुद्धा काही लक्ष दिलं नाही। आणि याच्या आधी यांचं BJPचं शासन होतं त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्याकडे सुद्धा मागणी केली ती, तरीसुद्धा आमचं काम नाही झालं। तर वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्याचं फार आम्हाला परेशानी चालू आहे सध्या इथं। रस्ते, नाल्या, अशा बऱ्याच गोष्टीची अडचणी आहेत। पावसाळ्यामध्ये चिखल्याचा फार परेशानी होती, वाहन वगैरे येत नाही आमच्याकडे, हॉस्पिटलची काही अर्जंट गरज पडली तर एकही वाहन जाऊ शकत नाही। या समस्याकडे नगरपंचायतचं बिलकुल लक्ष नाही आहे। दत्ता बोबडे, प्रमोद शेंडे, नवीन राऊत, विलास गंजाकुष्कर या BN नगरातील नागरिकांची मागणी रास्त असल्याची प्रतिक्रिया युवासेना तालुका प्रमुख विकास कपाटे, नाना लाड, संदीप गोरडे, सुरेश आराध्ये तसेच नगरसेविका प्रिया गदेवाड, मीना कोवे, सुधा कपाटे, दीपाली लाड, आशा जाधव यांनी दिली आहे। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज माहूर।